हॅलो स्टुडंट्स, मी मृणाल चकोते. ठीक आहे. तर बघा, आपण सेकंड युनिट बघतो आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यातील आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. बघा काय आहे तर फिजिकल डिझाईन ऑफ IoT. ठीक आहे. तर काय फिजिकल डिझाईन ऑफ IoT. IoT म्हणजे काय हे आपण व्यवस्थितपणे सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे. तर फिजिकल डिझाईन ऑफ IoT म्हणजे काय बघूया. तर बघा, फिजिकल डिझाईन ऑफ IoTमध्ये दोन गोष्टी असतात. कोणत्या कोणत्या बघा, IoT डिव्हायसेस आणि IoT प्रोटोकॉल्स. कोणते? IoT डिव्हायसेस आणि IoT प्रोटोकॉल. ठीक आहे. तर IoT डिव्हायसेस काय काय करतात बघा, तर बेसिकली जे IoT डिव्हायसेस आहेत तर त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, युनिक आयडेंटिटी केले जातात. म्हणजे बेसिकली जे IoT डिव्हायसेस आहेत तर त्या प्रत्येक IoT डिव्हाइसला युनिक आयडेंटिफिकेशन दिलं जातं. बरोबर आहे. म्हणजे बघा, द थिंग्स इन IoT युजली रेफर्स टू द IoT डिव्हायसेस विच हॅव युनिक आयडेंटिटीज. बरोबर आहे. तर त्या सगळ्याला युनिक आयडेंटिटी दिलं जातं. कॅन परफॉर्म, तर ते काय परफॉर्म करतं तर बघा, रिमोट सेन्सिंग, ॲक्युलेटिंग, त्यानंतरनं मॉनिटरिंग कॅपॅबिलिटीज, हे सगळं काय करत असतं ते परफॉर्म करत असतं. म्हणजे जे आपले IoT डिव्हायसेस आहेत तर त्यांना प्रत्येक IoT डिव्हाइसला एक युनिक आयडेंटिटी दिलं जातं आणि ते परफॉर्म करतात. रिमोट सेन्सिंग, ॲक्युलेटिंग अँड मॉनिटरिंग कॅपॅबिलिटीज. ठीक आहे. त्यानंतरनं बघा, जे काही आपले IoT डिव्हायसेस आहेत तर ते IoT डिव्हायसेस काय होतं बघा त्याच्यामध्ये, तर कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतात. कशामध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतात तर थिंग्स अँड क्लाउड बेस्ड सर्व्हरमध्ये IoT प्रोटोकॉल थ्रू कम्युनिकेशन काय केलं जातं त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश केलं जातं. बघा काय सांगते, परत सांगते बघा, IoT डिव्हाइसमध्ये काय होतं, कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतात. कशामध्ये तर थिंग्स आणि क्लाउड बेस्ड जे काही सर्व्हर आहे तर ह्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतं. कशा थ्रू तर IoT प्रोटोकॉल थ्रू त्याच्यामध्ये काय होतं बघा, कम्युनिकेशन इस्टॅब्लिश होतं. ठीक आहे. तर बघा, IoT डिव्हाइस कॅन एक्सचेंज डेटा. IoT डिव्हाइस डेटा एक्सचेंज करतं विथ अदर कनेक्टेड डिव्हायसेस. जे डेटा अदर कनेक्टेड डिव्हायसेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलेली बघा की आपला मोबाईल आहे आणि मोबाईलला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, फॅनचं स्विच असेल किंवा लाईट असेल, तर वेगवेगळे डिव्हायसेस आपण त्याला कनेक्ट केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये डेटा एक्सचेंज होतो. IoT डिव्हाइस कॅन एक्सचेंज डेटा with other connected devices and application or collect the data from other devices and process the data either locally. डेटा कलेक्ट पण होतो, डेटा एक्सचेंज पण होतो, डेटा प्रोसेस पण होतो. और सेंड द डेटा टू सेंट्रलाइज्ड सर्व्हर्स. आणि डेटा सेंड केला जातो कशामध्ये, सेंट्रलाइज्ड सर्व्हर. म्हणजे कोणता, क्लाउड बेस्ड सेंट्रलाइज्ड सर्व्हर. ह्याच्यामध्ये डेटा काय केला जातो, सेंड केला जातो. और क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन, बॅकएंड फॉर प्रोसेसिंग द डेटा. बॅकएंड फॉर प्रोसेसिंग डेटासाठी क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन यूज करून त्याच्यामध्ये डेटा काय केला जातो, सेंड केला जातो. और परफॉर्म द सम टास्क लोकली, म्हणजे लोकली सगळाच टास्क त्याच्यामध्ये काय केला जातो, परफॉर्म केला जातो. म्हणजे बघा, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेले बघा, काय दाखवलेले, ॲप्लिकेशन्स दाखवलेले. त्या ॲप्लिकेशन्समध्ये मी हेल्थचं ॲप्लिकेशन दाखवलेले. त्याच्यामध्ये बघा, क्लाउड बेस्ड डेटा पण दाखवलेला की ज्याच्यामध्ये सगळं सेंट्रलाइज्ड डेटा त्याच्यावर सेंड केला जातो आणि तो सगळा डेटा सेंट्रलाइज्ड एका ठिकाणी काय केला जातो बघा, स्टोअर केला जातो. बरोबर आहे. मग हेच ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, IoT डिव्हाइस कॅन एक्सचेंज डेटा विथ अदर कनेक्टेड डिव्हायसेस. अदर कनेक्टेड डिव्हायसेसमध्ये IoT डेटा काय केला जातो, एक्सचेंज केला जातो. अँड ॲप्लिकेशन्स और कलेक्ट डेटा फ्रॉम अदर डिव्हायसेस अँड प्रोसेसेस the data either locally or send the data to centralized servers, centralized server किंवा or cloud based application backend for processing the data or perform some task locally. ठीक आहे. म्हणजे लोकली ते सगळा टास्क काय केला जातो, परफॉर्म केला जातो. लक्षात आलं, फिजिकल डिझाईन ऑफ IoT. ठीक आहे. तर बघा, आपल्यामध्ये ही जी तुम्हाला डायग्रॅम दिसते तर ती कोणती डायग्रॅम आहे बघा, ब्लॉक डायग्रॅम आहे. कशाची, IoT डिव्हाइस. जे काय IoT डिव्हाइस आहेत तर त्याची जी काय ही काय आहे बघा, ब्लॉक डायग्रॅम आहे. तर
तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते आय ओ टी डिव्हाइसमध्ये आय ओ टी डिव्हाइसमध्ये कोणते कोणते डिव्हाइसेससाठी काय काय कन्सिस्ट केलेले आहेत बघा. तर कनेक्टिव्हिटी, तर कनेक्टिव्हिटीमध्ये काय आहे बघा, USB होस्ट, त्यानंतरनं RJ45 इथरनेट आहे. ठीक आहे. त्यानंतरनं काय आहे बघा, प्रोसेसरसाठी CPU यूज केलेला आहे. त्यानंतरनं ऑडिओ व्हिडिओ इंटरफेस, त्याच्यामध्ये काय आहे बघा, HDMI 3.5 mm ऑडिओ, RAC व्हिडिओ. ठीक आहे. त्यानंतरनं बघा इनपुट आउटपुट इंटरफेस फॉर सेन्सर ॲक्युलेटर, म्हणजेच त्याच्यामध्ये आणखीन काय बघा, UART, SPI, त्यानंतर I2C, CAN. ठीक आहे. त्यानंतरनं स्टोरेज इंटरफेससाठी SDMMC, SDIO, ग्राफिक्ससाठी GUP केलेला आहे बघा, आणि मेमरी इंटरफेससाठी NAND, NOR, DDR1, DDR2, DDR3 असे यूज केलेले आहेत. तर हे सगळे काय आहे बघा, ब्लॉक डायग्राम आहेत. कशाचे? आय ओ टी डिव्हाइसचा काय आहे, हा ब्लॉक डायग्राम आहे. ठीक आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी आपण कशासाठी यूज केलं आहे बघा, कनेक्टिव्हिटी, तर जे डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी आपण कनेक्टिव्हिटीचा काय केलेला आहे, यूज केलेला आहे. कनेक्टिव्हिटीचा यूज कशासाठी केलेला आहे, तर जे डिव्हाइसेस आपण कनेक्ट करणार आहे तर त्याच्यासाठी कनेक्ट करण्यासाठी आपण कनेक्टिव्हिटीचा काय केलेला आहे, यूज केलेला आहे. त्यानंतरनं प्रोसेसरमध्ये काय होतं बघा, प्रोसेसिंग होते. प्रोसेसरमध्ये काय होतं बघा, प्रोसेसिंग होते. ठीक आहे. त्यानंतरनं बघा ऑडिओ व्हिडिओ इंटरफेस आहे. तर ऑडिओ व्हिडिओ इंटरफेसमध्ये काय होतं बघा, तर ऑडिओ व्हिडिओ जो काही डाटा आहे तर तो डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण काय केलेला आहे, ऑडिओ व्हिडिओ इंटरफेस यूज केलेला आहे. त्यानंतरनं बघा इनपुट आउटपुट इंटरफेस आहे. तर इनपुट आउटपुट इंटरफेसमध्ये काय होतं बघा, इनपुट जो काही डेटा आहे तर इनपुट डेटा कलेक्ट करण्यासाठी आणि आउटपुट डेटा प्रोव्हाइड करण्यासाठी आपण इनपुट आउटपुट इंटरफेस यूज केलेला आहे इथं. बरोबर आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, ग्राफिक्स इंटरफेस. तर ग्राफिक्स इंटरफेस हे काय आहे बघा, ग्राफिक्ससाठी यूज होतो. त्यानंतरनं बघा काय आहे, स्टोरेज इंटरफेस. तर स्टोरेज इंटरफेस कशासाठी यूज केलेला आहे, जो काही डेटा आहे तर तो डेटा जो डिव्हाइसचा जो काही डेटा आहे तर तो डिव्हाइसचा सगळा जो काही डेटा आहे तर तो स्टोअर करण्यासाठी आपण स्टोरेज इंटरफेस काय केलेला आहे, ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. तसंच मेमरी इंटरफेसमध्ये पण सेम, जो डेटा आहे तर तो मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी मेमरी इंटरफेस काय केलेला आहे बघा, ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतरनं बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, अँड आय ओ टी डिव्हाइस मे कन्सिस्ट ऑफ सेव्हरल इंटरफेस फॉर कनेक्शन्स टू अदर डिव्हाइसेस. मग ते वायर्ड असेल किंवा वायरलेस असेल, म्हणजे आय ओ टी जे काही डिव्हाइसेस आहेत तर ते सगळे सेव्हरल इंटरफेस कशासाठी यूज केलेले आहेत, दुसऱ्या डिव्हाइसशी कनेक्शन करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे जे आता तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन केले ते, म्हणजे कोणतं, कनेक्टिव्हिटी, इनपुट आउटपुट इंटरफेस, त्यानंतरनं इंटरफेस फॉर इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मेमरी इंटरफेस, स्टोरेज इंटरफेस, ऑडिओ व्हिडिओ इंटरफेस, प्रोसेसर, ग्राफिक्स. तर हे सगळे काय केलेले आहेत, यूज केलेले आहे. कशासाठी, कनेक्शन टू अदर डिव्हाइसेस, बोथ वायर्ड अँड वायरलेस डिव्हाइसेससाठी कनेक्ट करण्यासाठी हे सगळं काय केलेले आहेत, डिव्हाइसेस यूज केलेले आहेत. बरोबर आहे, लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन पेपरला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो बघा, की कोणते कोणते डिव्हाइसेस कनेक्टिव्हिटीसाठी यूज केले जातात, आणि ही ब्लॉक डायग्राम तुम्हाला देऊन त्याच्यामध्ये एखादा MCQ देऊन काय केलं जातं, तिथं एखादा ब्लँक ठेवून त्याच्यामध्ये कोणता येऊ शकतं असे क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, की आय ओ टी जे काय आपण एक्सप्लेनेशन बघतोय तोच नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, अँड आय ओ टी डिव्हाइस कॅन कलेक्ट द व्हेरियस टाईप ऑफ डेटा फ्रॉम द ऑनबोर्ड ऑर अटॅच्ड सेन्सर सच ॲज अ टेम्परेचर, ह्युमिडिटी, लाईट इंटेन्सिटी. म्हणजे काय बघा, की आय ओ टी डिव्हाइस आहे तर ते आय ओ टी डिव्हाइसमध्ये सेन्सर थ्रू आपण काय म्हणजे प्रत्येक आय ओ टी डिव्हाइसला सेन्सर काय केला जातो, अटॅच केला जातो. बरोबर आहे. आणि त्या सेन्सर थ्रू आपण काय करू शकतो, जे काही आपलं टेम्परेचर आहे,
ह्युमिडिटी म्हणजे काय, आपली त्या टेम्परेचर, तापमान, आर्द्रता किंवा लाईट इंटेन्सिटी. तर हे सगळं आपण काय करू शकतो, डेटा आपण काय करू शकतो, तो तर डिव्हाइसचा जो काही डेटा आहे तर तो काय कलेक्ट करू शकतो. कशा थ्रू, त्या सेन्सर अटॅच केल्यामुळे तो डेटा सगळा आपण काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. लक्षात आलं. अँड IoT डिव्हाइस कॅन कलेक्ट द व्हेरियस टाइप्स ऑफ डेटा फ्रॉम द ऑनबोर्ड और अटॅच सेन्सर सच एज द टेम्परेचर, ह्युमिडिटी, लाईट इंटेन्सिटी. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय, द सेन्स डेटा कॅन बी कम्युनिकेट आयदर टू अदर डिव्हाइसेस और क्लाउड बेस्ड सर्व्हर स्टोरेज. म्हणजे जो सेन्स्ड डेटा आहे, म्हणजे सेन्स केलेला जो काही डेटा आहे तर तो कम्युनिकेट होऊ शकतो आयदर टू अदर डिव्हाइसेस. ठीक आहे. तर दुसऱ्या कुठल्या पण डिव्हाइसेसला तो काय करू शकतो, कम्युनिकेट होऊ शकतो. किंवा क्लाउड बेस्ड सर्व्हर स्टोरेज ह्याच्यामध्ये पण तो काय करू शकतो, स्टोअर होऊ शकतो. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर ना बघा, IoT डिव्हाइस कॅन बी कनेक्टेड टू actuator that allow them to interact with other physical entities in vicinity of the devices. म्हणजे काय बघा की जे काही IoT डिव्हाइसेस आहेत तर ते काय केलं जातं, कनेक्ट केले जातात. कशाशी, तर ॲक्युटेटरला ते काय करू शकतात, कनेक्ट करू शकतात. आणि अलाव केलं जातं. कशाशी अलाव केलं जातं, जे काही फिजिकली एंटिटीज आहेत, म्हणजे अदर फिजिकली जे काही एंटिटीज आहेत तर त्या सगळ्या डिव्हाइसला तर तो काय करू शकतो, परमिशन देऊ शकतो. कशासाठी, की अलाव करण्याची सगळ्या डिव्हाइसना परमिशन देऊ शकतो. म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल काय आहे बघा, एक स्विच आहे. कसला स्विच आहे, रिले स्विच आहे. आणि तो कनेक्ट केलेला आहे कशाला, IoT डिव्हाइसला कनेक्ट केलेला आहे. कसला स्विच, रिले स्विच कनेक्टेड टू अँड IoT डिव्हाइसेस. बरोबर आहे. मग त्या रिले स्विच आपल्या IoT डिव्हाइसला कनेक्ट केलेला आहे आणि आपण ऑन ऑफ करणार आहे. काय, की त्या रिले स्विच इंटरनेटवर आपण कनेक्ट केल्यामुळे तर त्याच्यामध्ये आपण ते रिले स्विच थ्रू आपण काय करू शकतो, की तो जो काही डिव्हाइस आहे तर तो डिव्हाइस ऑन ऑफ करू शकतो. बरोबर आहे. आणि त्याचं जे काही त्या डिव्हाइसचे जे काही कमांड्स आहेत तर ते सेंड करू शकतो टू द IoT डिव्हाइस ओव्हर द इंटरनेट. IoT डिव्हाइस ओव्हर इंटरनेट त्याला काय आपण करू शकतो, सेंड करू शकतो. म्हणजे काय, ह्याचं एक्झाम्पल काय आहे, की एखाद्या स्विचला आपण इंटरनेट काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. आणि इंटरनेट कनेक्ट करून ते आपण काय करू शकतो, की ऑन ऑफ करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय सांगितलेली मी लास्ट टाईम, की मोबाईल थ्रू आपण लाईट ऑन ऑफ करू शकतो. मोबाईल थ्रू आपण फॅन ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, IoT डिव्हाइस कॅन बी व्हरायटी टाईप्स. फॉर इन्स्टान्सेस, व्हेरिएबल सेन्सर, स्मार्ट वॉच, LED लाईट, ॲटोमोबाईल अँड इंडस्ट्रियल मटेरियल. ठीक आहे. म्हणजे बघा जे काय IoT डिव्हाइसेस आहेत, ठीक आहे, तर त्या IoT डिव्हाइसेस वेगवेगळ्या टाईप्समध्ये असू शकतात. बरोबर आहे. म्हणजे काय, की व्हेरिएबल असू शकतात. जे काही सेन्सर आहे तर तो सेन्सर आपण यूज म्हणजे विअर करण्यासारखा सेन्सर असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपण विअर करू शकणार असा सेन्सर असू शकतो. ठीक आहे. स्मार्ट वॉच, त्यानंतर LED लाईट असेल, ॲटोमोबाईल असेल किंवा इंडस्ट्रियल जे काही मशिनरीज आहेत तर तसे असू शकतात. काय आहे, IoT डिव्हाइसेस. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, ऑलमोस्ट ऑल IoT डिव्हाइसेस जनरेट डेटा. जे काय ऑलमोस्ट सगळे जवळजवळ जे काय IoT डिव्हाइसेस आहेत तर ते डेटा काय करतात, ते जनरेट करतात इन सम फॉर्म or the other, which when processed by the data analytic system leads to useful information to guide further the action locally or remotely. ठीक आहे. म्हणजे जो काही डेटा आहे तर तो डेटा काय असेल, सम फॉर्म फॉर द अदर which when proceed by the data analytic system. म्हणजे डेटा ॲनालिटिक सिस्टीममध्ये तो डेटा जो काय आहे तर तो जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, तर यूज करू शकतो. किंवा जी काही उपयुक्त इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, की वेगवेगळ्या गोष्टीसाठी गाईड करण्यासाठी
फर्दर ॲक्शन लोकली और रिमोटली गाईड करण्यासाठी पण ती इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय बघा की फॉर एक्झाम्पल सेन्सर आहे. ठीक आहे. सेन्सर डेटा जनरेटेड बाय अ सॉईल मॉइश्चर मॉनिटरिंग डिव्हाइस इन अ गार्डन वेन प्रोसीड कॅन बी हेल्प इन डिटरमाइन द ऑप्टिमल वॉटरिंग शेड्यूल्स. म्हणजे काय बघा, एक सेन्सर आहे आणि तो सेन्सर आपण कशासाठी यूज केला आहे बघा, गार्डनमध्ये यूज केला आहे. म्हणजेच तो सेन्सरमध्ये काय आहे, आपला IoT डिव्हाइस आहे. बरोबर आहे. मग तो डिव्हाइस आपण गार्डनमध्ये यूज केलेला आहे. म्हणजे त्या डिव्हाइसमध्ये काय असणार आहे, इंटरनेट कनेक्ट केलेला असणार आहे. बरोबर आहे. मग त्या डिव्हाइस थ्रू आपल्याला काय समजणार आहे बघा, की जे काही गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जी काही माती आहे, म्हणजे जे काही सॉईल आहे, तर त्या सॉईलची आपण काय आर्द्रता काय करणार आहे, त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करणार आहे. म्हणजे त्या सॉईलची आर्द्रता आपण त्याच्यामध्ये मॉनिटर करणार आहे. आणि त्या सेन्सरप्रमाणे आपण काय करणार आहे बघा, त्या सेन्सरचाच यूज करून आपण डिटरमाइन करणार आहे. काय डिटरमाइन करणार आहे, ऑप्टिमल वॉटरिंग शेड्यूल्स. म्हणजे जे काही पाणी आपण त्या गार्डनला पुरवणार आहे, तर त्या पाण्याचं जे काही शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल आपण ठरवण्यासाठी, म्हणजे जे काही पाण्याचं टाईम टेबल आहे, तर ते टाईम टेबल कधी त्या बागेत आपण पाणी देणार, कधी त्या बागेला पाणी आता गरजेचं आहे, त्या सॉईलचे जे काही आर्द्रता आहे त्याप्रमाणे आपण त्याचं शेड्यूल काय करणार आहे, ठरवणार आहे. तर हे कशामुळे, तर जो डेटा आपण यूज केलेला आहे, सेन्सर डेटा यूज केलेला आहे आणि त्या सेन्सरमध्ये काय असणार आहे, आपला IoT डिव्हाइस असणार आहे. आणि तो जो काही डिव्हाइस आपण यूज केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येणार आहे की त्या बागेमध्ये किती त्या पाण्याची मातीची आर्द्रता आहे ते आपण मॉनिटरिंग करणार. आणि ते जे काही आपण वॉटर देणार आहे, तर त्याचं डिटरमाइन करणार आपण, त्याचं शेड्यूल जे काय आहे, तर ते काय करू शकणार आपण, डिटरमाइन करणार. म्हणजे त्याला पाण्याची आवश्यकता कधी आहे, पाण्याची आवश्यकता जास्त आहे का कमी आहे, कधी त्याला पाणी देणं गरजेचं आहे, तर हे आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, डिटरमाइन करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात बघा, जेव्हा IoT डिव्हाइसला आपण इंटरनेट कनेक्ट करून जे काय IoT पूर्ण इम्प्लिमेंटेशन त्या डिव्हाइसमध्ये केल्यानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर आहे. लक्षात आलं. आज आपण कोणता पॉईंट बघितला बघा, की फिजिकल डिव्हाइसेस ऑफ IoT. बरोबर आहे ना. कोणता पॉईंट बघितला, फिजिकल डिझाईन ऑफ IoT. ठीक आहे. तर फिजिकल डिझाईन ऑफ IoTमध्ये IoT डिव्हाइसेस बघितलं, तर जे काय IoT डिव्हाइसेस असतात त्याला युनिक आयडेंटिफाय केलेलं असतं आणि ते परफॉर्म करतात. रिमोट सेन्सिंग असेल, ॲक्युलेटिंग असेल आणि मॉनिटरिंग कपॅबिलिटी असेल. ठीक आहे. त्यानंतरनं कम्युनिकेशन त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश होतं. 2 डिव्हाइस असतील तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश होतं. त्यानंतरनं आपण ब्लॉक डायग्रॅम बघितलं आपण कशाचं, IoT डिझाईनचं. त्याच्यामध्ये कोणते पॉईंट्स होते बघा, कनेक्टिव्हिटी, प्रोसेसर असेल, ऑडिओ व्हिडिओ इंटरफेस, इनपुट आउटपुट इंटरफेस असेल, ग्राफिक इंटरफेस, स्टोरेज इंटरफेस, मेमरी इंटरफेस. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एखादा डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी, एखादा डिव्हाइस एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी, डेटा एक्सचेंज करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा काय केला जातो, त्याच्यामध्ये यूज केला जातो. लक्षात आलं हे पॉईंट्स. फिजिकल डिझाईन ऑफ IoT, फिजिकल डिझाईन ऑफ IoT. लक्षात आलं. ठीक आहे. तर आपलं हा पॉईंट इथं संपलेला आहे बघा. ठीक आहे. थँक्यू.